आणि आता पाहूयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या। बातमी आहे सोलापुरातून। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसानंतर आता झेंडू लागवडीला सुरुवात झाली आहे। दिवाळीमध्ये झेंडू फुलाला चांगली मागणी असते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतकरी राजा झेंडूची पेरणी करतोय। आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर आता शेतकरी राजाची लगबग सुद्धा दिसून येते। सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आता झेंडूच्या फुलाची ही लागवड करण्यात येत आहे। तसं आपण पाहायला गेलं तर दिवाळीमध्ये खूप चांगली मागणी ह्या झेंडूच्या फुलाला असते आणि पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी राजा होता आणि अखेर आता पाऊस हा पहिला दुसरा पाऊस पडलेला आहे आणि झेंडूची लागवड सुरू झालेली आहे। काही शेतकरी आपल्या सोबत आहेत। ताई, काय लागवड करताय, काय सांगाल? झेंडू लागवड करतो आम्ही। झेंडूची रोपं लावली ते ही दिवाळी चालू होते ते रोपं। ह्याला चांगला भाव यावा एवढीच अपेक्षा सरकारकडून, दुसरी काय नाही। ह्याच्या अगोदर काय परिस्थिती होती पावसाची कशी परिस्थिती? पावसाचीच वाट बघत होता, पाऊस पडल्यावरची लागण केली आम्ही। आता ह्या पद्धती किती दिवसात हे पीक येतं आणि काय अपेक्षा असणार आहे? भाव मिळावा एवढीच अपेक्षा आहे बघ। एकंदरीत आपण या ठिकाणी बघतोय की शेतकरी राजाने आता मेहनत करायला सुरुवात केलेली आहे। मात्र आता दिवाळीच्या दरम्यान जेव्हा हे फुल काढणीला येईल तेव्हा चांगला भाव मिळावा इतकी माफक अपेक्षा शेतकरी राजाकडून व्यक्त केली जाते। अनिल कांबळेसह अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर। अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात मान्सूनने हजेरी लावलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची लगबग सुरू केली आहे। खरीप हंगामामध्ये कापूस, मका, सोयाबीन अशी पिकं घेतली जातात। यासाठी उत्कृष्ट दर्जाचं बियाणं कृषी विभागाने उपलब्ध करून दिलेलं आहे, तर वेळेत पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे। कपाशीची पेरणी उरकत आलेली आहे। मूग, उडीद, बाकी बाजरी, सोयाबीन याची मागणी सुरू झालेली आहे। बियाणे बऱ्यापैकी सगळे उपलब्ध आहे, त्याच्यामुळे यावर्षी काही अडचण येणार नाही। गुणवत्तापूर्ण बियाणं वेळेत शेतकऱ्यांना पोहोचावं याकरता कृषी विभागाच्या मार्फत भरारी पथकांची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 15 भरारी पथक जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आलेले आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झालेत। बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीयेत, खास करून राष्ट्रीयकृत बँक शेतकऱ्यांना दारावर उभं करत नाही, असा आरोप दानवेंनी केला। या दरम्यान संभाजीनगरमधील महाराष्ट्र ग्रामीण बँक मॅनेजरला घेराव घालून दानवेंनी अधिकाऱ्यांना जाब विचारलेला आहे। शेतकऱ्यांना बँकांनी वेठीस धरू नये, अन्यथा बँकेच्या फलकावर काळं फासू असा इशारा देखील त्यांनी दिलाय। सांगितलं की ज्या बँका अशा पद्धतीनं शेतकऱ्याचं कर्ज वाटपास टाळाटाळ करतील त्या बँकेच्या फलकावर काळं फासू। आज फलकावर, उद्या बँकेच्या व्यवस्थापकाच्या तोंडावर सुद्धा काळं फासायला आम्ही मागं पडू, पण पहिला टप्पा बँकेच्या फलकावर राहील। आम्हाला व्यक्तिगत कोणत्याही अधिकाऱ्यांना त्रास द्यायचा नाही। आमचा उद्देश शेतकऱ्यांना कर्ज मिळालं पाहिजे हा आमचा उद्देश आहे। जर बँका टाळाटाळ करत असेल तर शिवसेना मला असं वाटतं कायदा हातात घ्यायला मागे पुढे पाहणार नाही। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। जळगावमध्ये पेरणीला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांनी कपाशीसोबत आंतरपीक म्हणून कडधान्याची लागवड करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला। 75 मिलीमीटर ते 100 मिलीमीटर एवढा पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागाने केलंय। जळगावमध्ये एकूण 7,49,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात लागवड होणार आहे। त्यातील 5,58,000 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होईल। कपाशी पाठोपाठ उर्वरित क्षेत्रावर मका, सोयाबीन आणि ज्वारीचं पीक घेतलं जाईल। पुणे जिल्ह्याच्या नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला उच्चांकी बाजारभाव मिळतोय। 20 किलोच्या कॅरेटला 700 ते 800 रुपयांपर्यंत भाव मिळतोय। घाऊक आणि किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव वाढलेत। वाढत्या उष्णतेचा घाऊक आणि किरकोळ बाजाराला फटका बसला असून 15 दिवसातच भाज्यांचे भाव दुपटीने वाढलेत। मिरची, टोमॅटो, कारले, दोडका, वांगी, फ्लावर, कोथिंबीर या भाज्यांचे भाव दुपटीने वाढलेत। नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। नाफेड आणि एनसीसीएनं कांद्याला 4,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली आहे। खासगी व्यापारी शेतकऱ्यांना अधिकचा भाव देतात, मात्र नाफेड आणि एनसीसीएफचा भाव कमी असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे।
कृषी विभागाने अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातल्या 5 कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द केलेत। या केंद्र चालकांनी तालुक्यात सर्वाधिक मागणी असलेल्या अजित 155 या कपाशी बियाण्यांचा तुटवडा असल्यानं चढ्या दरानं बियाणे विकलेत। यवतमाळ जिल्ह्यात कृषी केंद्रांवर कपाशीच्या बियाण्यांचा काळा बाजार सुरू आहे। कपाशीच्या बियाण्यांची चढ्या दराने विक्री होतीये। परिणामी शेतकऱ्यांना भुर्दंड सोसावा लागतो। बियाण्याच्या एका पाकिटामागे 400 ते 500 रुपये जास्तीचे घेतले जात आहेत। जळगावात बोगस बियाणं तसंच जादा दराने बियाण्यांची विक्री झाल्याचं समोर आलेलं आहे। या पार्श्वभूमीवर कृषी विभागातर्फे 16 भरारी पथकांची नियुक्ती केली आहे। आतापर्यंत 4 कृषी केंद्रांवर कारवाई झाली आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले। पवन मावळात ऊसाचं पीक जोमात आहे। सध्या पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे ऊस पिकातील हमणी किडीच्या अळ्या बाहेर पडत आहेत। यावर नियंत्रण आणण्यासाठी हमणी नियंत्रण सापळे लावण्यात येत आहेत। वाशिमच्या आडोळी गावातल्या शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाताना मोठी कसरत करावी लागते। लवकरात लवकर या रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नाशिकमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होतं। हवामान खात्यानेही आज नाशिकला ऑरेंज अलर्ट दिला होता। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरणाची पाणी पातळी खालावली आहे। या धरणात अवघा 3.42 टीएमसी इतका पाणी साठा शिल्लक आहे। विसर्ग देखील बंद करण्यात आलाय। अद्याप धरण पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस पडलेला नाहीये।